गेल्या 2 निवडणुकात जो कित्ता गिरवला गेला तोच कित्ता प्रशासनाच्या वतीनं या तिसऱ्या अर्थात जिल्हा परिषद निवडणुकीत गिरवला जातोय। मोठ्या प्रमाणावर पैशाचा वापर, नियमाची पायमल्ली आणि निवडणूक आयोगाच्या आचारसंहितेची काहीशी तशी ही उघड्या डोळ्याने बघण्याचं दुर्भाग्य हे लोकशाहीमध्ये महाराष्ट्राच्या वाट्यावर आलेलं आहे। पवारांना राज्यसभेवर पुन्हा खासदार करण्यासाठी महाविकास आघाडीकडे संख्याबळ आहे असे संजय राऊत म्हणाले। संजय राऊतांनी जे वक्तव्य केलं आहे ते महाविकास आघाडीच्या अनुषंगानं बैठकीत त्या संदर्भामध्ये निर्णय घेण्यात येईल। मुळात विषय शरद पवार साहेबांची इच्छा आहे का हा देखील प्रश्न त्यांनी जो उपस्थित केला होता। त्यांच्या वयोमानाच्या अनुषंगानं, त्यांच्या ज्येष्ठत्वाच्या अनुषंगानं आणि इंडिया अलायन्सचे नेते असल्याच्या अनुषंगानं जरूर यावर चर्चा होईल। अमरावतीच्या एमआयएमच्या नगरसेविका मीरा कांबळेंच्या महायुतीला जाहीर पाठिंबा दिला आहे। महापौर आणि उपमहापौर पदासाठी महायुतीला समर्थन देत मीरा कांबळे एमआयएम आणि भारतीय जनता पक्ष ही ठिकठिकाणी सोबत आलेली आहे। ही काही पहिली घटना नाही। याआधी अकोट, अंजनगाव, सुरजी, महाराष्ट्रातल्या विविध ठिकाणी आणि आता अमरावतीला महानगरपालिकेत तिथे बघायला मिळालं। थोडक्यात एमआयएम आणि भारतीय जनता पक्ष हे दोन्ही एकच आहेत। एकाच नाण्याच्या दोन बाजू आहे। एकी थाली के चट्टे बट्टे। अजितदादांच्या विमानात बॉम्ब होता का हे तपासा अशी मागणी पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार बजरंग सोनवणे यांनी केली आहे। अजितदादांच्या विमान अपघाताच्या वेगवेगळ्या बातम्या, वेगवेगळी माहिती समोर येत आहे। सरकार झोपा काढत आहे। महाराष्ट्राचं सरकार आहे आणि केंद्र सरकार आहे। वास्तविक पाहता आतापर्यंत त्याची चौकशी होऊन सर्व अहवाल येणं बाकी होता। पहिले सांगत होते धुकं होतं, व्हिजिबिलिटी होती, अडचण होती, ते आता बॉम्बस्फोटापर्यंतचे अनेक जे प्रश्न ते अनुत्तरित आहेत आणि अनुत्तरित प्रश्नामुळे शंका जी आहे ही बळावत चालली आहे। आज आपण त्र्यंबकला चालले, काय या दौऱ्याचा विशेष काय आज? संघटनात्मक बांधणीच्या अनुषंगानं आज आमचे नाशिकचे दोन्ही जिल्हाध्यक्ष आणि शहर अध्यक्ष या तिन्ही सोबत आणि निवडक कार्यकर्त्यांसोबत आगामी संघटन बांधणीच्या अनुषंगाने चर्चा करतात।